या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। बालाजी मुटकिरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य सत्कार समारंभ। श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व विराट मॉलचे मालक श्री बालाजी रवींद्र मुटकिरी यांचा वाढदिवसानिमित्त 81वा रथोत्सव कमिटी यांच्या वतीनं त्यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी श्री नीलकंठेश्वर रथोत्सव समितीचे प्रेसिडेंट महेश दीनानाथ दुळम व अध्यक्ष सतीश सिद्धाराम कुणी यांच्या हस्ते पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला। आज आपल्या या श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री बालाजी रवींद्र मुटकिरी यांचा आज वाढदिवस इथं 81व्या रथोत्सवातर्फे करण्यात आलेला आहे। तरी आपल्या या अध्यक्ष संबंध बोलायचं म्हणजे गेल्या अनेक वर्ष मी या संस्थेमध्ये काम करत आहे। तरी एक 10 ते 15 वर्षापासून बघतो आपल्या ज्ञाती संस्थेमध्ये जसं ते अगोदर आपलं शाळा म्हणा, आपलं संस्था म्हणा, आपलं मंदिर म्हणा एवढं प्रगतीवर झालेलं नव्हतं। तरी आपल्या बालाजींना मुटकिरी आल्यापासून आणि आपले सर्व विश्वस्तांनी नवीन जुने अगोदरचे हे सर्व यांच्या हाताखाली शिकून सगळं व्यवस्थित काम करत आहे। तरी असेच आपल्या बालाजींना मुटकिरी आपल्या देशाच्या पंतप्रधानासारखे 3री वेळ अध्यक्ष हो ही मी श्री नीलकंठेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि येत्या निवडणुकीत आपल्या अध्यक्षांना घवघवीत यश मिळून त्यांचा अजून एकदा अध्यक्षपद मिळवावे असे मी श्री नीलकंठेश्वर चरणी प्रार्थना करतो। श्री नीलकंठेश्वर ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांच्या वाढदिवसानिमित्त नीलकंठेश्वर रथोत्सव 81व्या नीलकंठेश्वर रथोत्सव समितीचे सगळे समाज बांधव या वाढदिवसानिमित्त एकत्र जमलेलो आहोत। तरी बालाजी मुटकिरी यांच्याबद्दल किती कौतुक करावे ते कमी आहे। त्यांचे समाजकार्य तसेच उद्योगधंद्याबद्दल अतिशय नावलौकिक असं त्यांचं कार्य आहे। असंच त्यांचं कार्य समाजकार्य व समाजाबद्दल असंच प्रेम असावे, असंच त्यांचे सहकार्य असावे ही नम्र विनंती। यावेळी रथोत्सवच्या उपाध्यक्ष नरसिंह महंता, पुंडलिक कनकी, किरण मिट्टा, रवी नागेली, प्रभाकर कुनी, आनंद मढी, अमर अरकेल, अमरनाथ महंता, शेखर बिनगुंडी, बाबू महंता, अंबादास पेगड्याल, अजय पोगुल, नानू पोगुल, नरेश कनकी, आकाश गजुला, प्रसाद देशमुख आदी उपस्थित होते। श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेचे सर्व समाज बांधवांना नमस्कार करतो। आज माझा 62वा वाढदिवस 81वा रथोत्सव श्री नीलकंठेश्वर ज्ञाती संस्थेचे 81वा रथोत्सव कार्यकारिणी मंडळ आणि ज्येष्ठ तरुण तडफदार मंडळ आज माझ्या या विराट मॉलमध्ये येऊन आज 62व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल त्यांचा प्रथमतः मी आभारी व्यक्त करतो। आणि गेले 10 वर्षापासून समाजामध्ये व्यवसायासोबत समाजकारण करावा या उद्देशाने समाजाची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी आणि सर्व तरुण बांधवांना सोबत घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी माझी इच्छानुसार मी गेले 10 वर्षानुसार समाजामध्ये काम करीत आहे। आणि या समाजामध्ये नवीन तरुण तडफदार पिढी चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये चांगले शिक्षण घेऊन आपापले व्यवस्थित करिअर ते घडवत आहेत याचा मला चांगला खूप आनंद होत आहे। आणि सर्व आपले तरुण बांधव यांना माझं एकच एवढं सांगणं आहे की
आपण कर्तव्य करत जावा, काम करत जावा, चांगले शिक्षण घ्या आणि चांगले शिक्षण घेऊन आपल्या मुलींना सुद्धा चांगले शिक्षण घ्यायला तुम्ही प्रवृत्त करा आणि एक चांगलं समाज आणि समाजाबरोबर देशाची चांगलं उन्नती प्रगती करावी अशी मी या क्षणी मी सर्वांना तरुण बांधवांना सुचवतो. तर परत एकदा मी सर्व 81व रथोत्सव समितीचे माजी प्रेसिडेंट महेशजी धुळम, सतीशजी कोणी, नरसिंग मंथा, बेनगुंडी साहेब आणि रवी मिठ्ठा आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व त्यांचे मित्रमंडळी यांचा परत एकदा मी आभार व्यक्त करतो. राजेश आनंद मड्डी सर्वजण या ठिकाणी पुढलीक आहे, बाबू म्हणता सर्वजण, सर्वांचं नाव नाही घेता येणार. तर सर्वांनी आज या ठिकाणी येऊन माझा जो गौरव केलेला आहे त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्व तरुण मंडळींचे आभारी व्यक्त करतो आणि त्यांना सुद्धा माझ्या वतीने त्यांना सुद्धा येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांच्या वाढदिवसाला मी अगोदरच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.